याचा अर्थ काय की कुणीतरी एकानं ते विजन दाखवणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळीज सुद्धा वाखाचं लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी है. रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे. मी जन्माला आलो आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही. आणि पाचवीत होतो, असाच एक शाळेचा अॅन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा द्यायचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019ला परत प्रयत्न केला. कोविड झाला नाही तो. कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाहीये. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाहीये. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणतील, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं. तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेंनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. आई एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek, एक ही प्रश्न विचार रहे हैं. भावासारखे उभे राहिले. अभिषेक, तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने ते साथ कधी सोडली नाही.
महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम याच्यात कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जे पाहतात तसं मी का पाहू शकत नाही. पण प्रयत्न केले. बमन बमन सर असतील, अमोल सर, चितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ऍक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर तेच हो, एवढं प्रेम का माहित नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही आहे. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगले डिरेक्टरने पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीम मधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव, या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, कृषी मानुषी नॅफ कॉस्ट्युम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिला मी, पण हे जे भव्य दिवस सेट उभे त्यांनी केले. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्माजी ऍक्शन मध्ये आहेत, कधीही नाही सदैव तयार. मॅड असम्बलाज अर्जुन इथे उभे आहेत. VFX उत्कृष्ट त्यांनी केलंय. वॉर्नर जय मेहता इथे आहेत.